सावंतवाडी मतदारसंघात सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। अनेक भागात सलग 2-2 तर काही ठिकाणी 3 दिवस वीज पुरवठा खंडित राहत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। पावसाळ्यामुळे आधीच जनजीवन विस्कळीत झालं असताना वीज नसल्याने पिण्याचं पाणी, मोबाईल चार्जिंग, दैनंदिन व्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। आमदार दीपक केसरकर यांना आम्ही फक्त निवडणुकीपुरतेच आठवतो का, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केलाय। गावात अनेक दिवस वीज नसते, मग आमच्या समस्या कोण ऐकणार, अशी नाराजी देखील व्यक्त करण्यात आली आहे। वीज पुरवठा तातडीने सुरळीत करावा आणि या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। निवडणूक संपल्यानंतर जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत देखील यावेळी नागरिकांनी व्यक्त केली। कारण काय सोडून द्यायचं कारण काय मला नाही। आता निरावड्याला बदली झाली, आता वायरमनच नाहीये। मग तुम्ही भरती घ्या ना, भरती करा। कशाला भरती करत नाहीये? मागून घ्या ना, माणसं मागून उन्हाळ्याच्या दिवसांनी कामं कशा होत नाही मला सांगा। झाडी तोडायची कामं 2 मिनिटं आहे का? झाडी तोडायची कामं, झाडं आजूबाजूच्या खांद्याची तोडायची कामं कशासाठी होत नाही आहेत साहेब? त्याचं कारण काय आहे? झोपतायत का सगळे? सोमवारचा नाही विषय, मी काय सोमवारचा एक दिवस भेटतो ना, टाइमवर काम कोणी करत नाही। आता थेट आरोग्य काम कुठेच होत नाही। तुम्ही सांगू हातावर बोट न्यायचे जवळपास जो कोण असेल नाही निवडून आले की त्याला कसा त्यांच्याकडे घेण्यासाठी प्रयत्न चालतो। जो कट्टर असेल तो थांबतो। विरोधक शिल्लकच नाही, 3-4 विरोधक आहेत आणि ते बाजू मांडायला येत नाहीत। आम्ही सक्षमपणे